या मैदानाच्या मॅचमध्ये जिथे खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची बातमी तुमच्याकडे पोहोचवतोय, जी आम्हाला आदरणीय अनिकेत राऊत साहेबांनी सांगितली की जर काही आमचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आणि पुढेही जिंकला तर जी काही रक्कम मिळेल ती सर्वच्या सर्व रक्कम मी माझ्याकडनं, माझ्या टीमला तर देईनच, पण माझ्याकडनं जी काही रक्कम येईल ती संपूर्ण मी संतोष मूर्ती चषकासाठी देण्याचं जोरदार टाळ्या असायला पाहिजे. अनिकेत राऊतसाठी जे आम्ही पोहोचलोय तर आम्हाला मिळणारं सर्व बक्षीस आम्ही संतोष मूर्ती चषका देणार आहोत. अशी आदरणीय व्यक्तिमत्व तुम्हाला अनिकेत राऊत बघायला मिळत. जाऊया तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतोय राहुल माळी. काय जबरदस्त गोलंदाजी टाकतोय तेज तरार. समोर बॅटर बघायला मिळतोय पुनीत. वन मॅन शो विरुद्ध अल्लाडी असा सामना इथे रंगतोय. हो तेज तरार जबरदस्त गोलंदाज, ताशी 130 प्रतिमीटर वेगाने गोलंदाजी हा तर राहुल माळी यांना पहिल्यांदा मी धर्मवीरमध्ये पाहिलं होतं आणि तिथूनच मी त्यांच्या प्रेमात पडलो. हो प्रेम कशावर करायचं, आईचं प्रेम असते, आजी नातवांचं प्रेम असते, मे महिन्याला का मामा भाच्यांचं प्रेम असते. असे प्रेम अनेक रूपाचे आहेत ना. आता मित्राचं प्रेम आहे, हे तर मित्राचंच प्रेम आहे ना. तेरे जैसे कहा यार कहा कहा ऐसा याराना तेरे जिंदगी सवाई अशा पद्धतीचे गाणे तुम्हाला बघायला मिळतात. सेमीफायनल सांगितलं संतोष भाई 2 शब्द लिहिलेत मी. सेमीफायनलवर राहुल माळी नावाचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि समोर बॅटर आहे तो म्हणजे सौरभ. ह्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. ओके निश्चितच त्यांच्या घरच्यासाठी मदत करणार आहे ते. संतोषच्या नावाने कोणाला डोनेट करतील किंवा मला वाटतं त्यांच्या परिवाराला दिली तर अजून चांगले होईल. निश्चितच कारण त्यांची मुलं शिकतात. 35 वर्षामध्ये तो आपल्याला सोडून गेलाय आणि अनिकेत राऊत साहेबांचं अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण बघतात रेल्वेची मोठमोठी कामं ते घेतात. उच्च सुशिक्षित देखील आहेत नो डाऊट. खरं तर आपण बघितलं पुन्हा शेवटा राहुल माळी वेगवान गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सरळ हाताने खेळले, धावबादाच्या आज दरम्यान नाही, चेंडूवर उशीर आले, चेंडूवर उशीर आले. इथे बाकी चित्त्याच्या वेगाप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीने क्षेत्रक्षणाने सामना जिंकला नागवणकर काय फिल्डिंग केली तिकडे अफलातून. इथे गौरवनाचा खेळाडू बघायला मिळाला. पहिला कंप्लेंट होती कल्याणीमध्ये ग्राउंड नाही, आता मुलांना ती कंप्लेंट नाही. आता भव्य दिव्य असं मैदान तुमच्याकडे साकारला. यंगस्टार पुढच्या काळात आम्हाला चांगले बघायला मिळतील. नेक्स्ट तुमच्या बाहेर जाते पेंचू खुणावता व्हाईट बॉल तेज तरार जबरदस्त किपिंग. एक साईडला बाकी 9 तरुण चैतन्य संपूर्ण युवा सपोर्ट गावकऱ्यांना करतायत. पुन्हा राहुल आपल्या सर्कलला पुढचा चेंडू पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय, पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय. इथे बाकी बघायला मिळते वाईटच्या रूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 3, 4 झालाय. 20 मिनिटांमध्ये ही 5 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. टीटी चिंचणीला आपण बघितलंय, एका साईडला आगवण संघाला आपण बघितलं, उनबाट संघाला बघितलं आणि यातील विजेता संघ हा तुम्हाला बघायला मिळेल. काय क्रिकेट असते ना. आमच्या शांबळताईला माझ्या माहेरचा संघ आला मी बघायला आला. म्हणजे अंकुशदाराची मॅच नाही बघायची तर आम्हाला माझ्या माहेरची मॅच बघायची. कितीतरी 7-7 जुनं झालं ना, मुलं बाळ झालं, आपण सासू जातो माहेरची ओढच वेगळी बघायला मिळते. म्हणूनच तर म्हणतात ना माहेरची साडी. जबरदस्त ड्राईव्ह केला, सरळ हातामध्ये चेंडू, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अवांतर धावा गेल्या म्हणून धावसंख्या बघायला मिळते 5. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे वन मॅन शो 45 संघाची. आपण मॅन ऑफ द मॅच जी आहे ती देणार आहोत. हर्षल या ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारल्या आणि या मॅचला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी विजयाच्या दिशेने नेण्याचा हात कोणाचा असेल तर हर्षलचा असेल. या मुख्य व्यासपीठावर जिथे आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हे टी शर्ट्स या ठिकाणी वितरण करणार आहोत. ट्रॉफी आणि इनर्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपकजी राऊत सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. एक गॉगल देखील लकी ऑप्टिकल लकी ऑप्टिकल वरून आपण पाहतोय गॉगल देखील आहे. टी शर्ट जो आहे आपण पाहतोय संजयजी म्हात्रे यांच्याकडून आहे. जी ट्रॉफी आहे आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील म्हणजेच पीपी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. इनर्स जे आपल्याला पाहायला मिळतात पंकजी पाटील जे आपण मुख्य मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि लकी ऑप्टिक्स ज्यामध्ये आपण पाहतोय राहुल बावला यांच्याकडून आपण पाहतोय जे गॉगल्स आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दिलं जात आहे. त्याच्यामध्ये कुपन आहे, ते कुपन सांभाळून ठेवा. आजपासून तर 25 मे पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. तुम्ही जा, तुमच्या घरच्यांनी जा, मित्रांनी जा, 25% डिस्काउंट आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे मॅच खऱ्या अर्थाने रंगली जाईल. दुसऱ्या षटक मार्गाचा 7 धाव फलकावर लागला. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका साईडला बघायला मिळते गावचा संघ वन मॅन शो. काय इतिहास आहे हो. रयतेच्या राजावर मनावर ज्यांनी राज्य केले छत्रपतीच्या गावामध्ये या स्पर्धा खेळवतात. ओ हो
इथे त्रिफळाचीच झाला, बॅकफुटला गेला, चेंडू कट करायचा, चेंडू ऑफ स्पिन झाला आणि यष्टा उद्ध्वस्त. पहिल्या गडी जातो तंबूमध्ये आणि बाद होता ते सौरभ नावाचा खेळाडू. आता बाकी खऱ्या अर्थाने या गावचा विराट कोहली म्हणून अडखाना बघा, मुलं कसं टाळ्या मारतायत. 7, 8, 9 मे ही स्पर्धा आहे ती प्ले बॉयची स्पर्धेची लॉस टाकला. जे संघ उपस्थित असतील त्यांनी कृपया इथे यायचं आहे. प्ले बॉयची लॉस टाकला, जे संघ उपस्थित त्यांनी इकडे या, लॉस टाकले जातील. या 1-2 संघ असतील उपस्थित आणि या प्ले बॉयची लॉस टाकले जातात. पुन्हा अनिकेत सौरभ भोईर नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. काय मुलं प्रेम करतात त्याच्यावरती. सौरभ भोईर एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण वन मॅन शो जंग जेव्हा एकत्र खेळायचा तेव्हा 1 डाऊनला बॅटिंगला येताना जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडनं आपण अनेक वेळा. पुन्हा अनिकेत बाल बाल बच गे ह्याला म्हणतात. या स्वतः निघून येत आहेत. गुड डिसिजन, गुड स्पोर्ट्समन स्पिरिट. बॅट लागलीच ठेवला, त्याचा आवाज आला आणि डकआउट म्हणून सांगितलं, बाबा तू निघून ये. हे चित्र बघायला मिळते वन मॅच संघाकडनं. स्वतः आयोजक असताना नाट त्यांचे अंपायर घेतला आणि सरळ निघून गेलेत. आणि इथे बाकी आता आलेत ते प्रयुष नावाचा नवीन बॅटर. खऱ्या अर्थाने ह्यांची सुरुवात आहे गावाच्या लोकांसमोर अडी अडचणीत येण्यासाठी कामामध्ये. आणि या वेळेस तुम्हाला मोठं पाचारण केलं गेलंय आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. इथून तुम्ही चमकलात तर विश्वभर रात्रभर चमकणार. अनेक स्पर्धामध्ये तुमचा विचार केला जाईल. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतायत महाराष्ट्राचे खादी भंडाराचे उद्योजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे BK सिंग साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी अगदी फायनलमध्ये जे 10 खेळाडू असतील त्यांच्यासाठी खादीचे कुर्ते आपल्याला पाहायला मिळतील. हे त्यांनी स्पॉन्सर्स केले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटवरचं प्रेम आणि खेळाडूंवरचं प्रेम हे आपल्याला दर्शवलं जात आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण ही स्पॉन्सरशिप खऱ्या अर्थाने उचलली त्याबद्दल आपलं धन्यवाद मानीन. चला मान्यवरांनी जाऊ नका, आपण इनिंग ब्रेकमध्ये तुमचं पुन्हा आपण स्वागत करतोय. पण आणि तुम्ही आलात तर मॅच देखील बघून जायचं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय वंदेजी फणींद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, समाज कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. संजयजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात वंदेजी पाटील साहेबांचं स्वागत. नक्की रे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून मोठं नाव त्यांच्या क्षेत्रामध्ये घेतलं जाते. पुण्याचे बाकी आपल्या षटकातला पुढचा चेंडू. आहा, काय गोलंदाजी बघायला मिळते. वाऱ्यावर उडायचं, विमानाने पळायचं, समुद्राच्या लाटावर यायचं, पक्षाने उडायचं, तशा पाहिजे वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. राहुल माळी नावाचा ब्रँड गोलंदाज. ओहो, वाट किपिंग. चेंडू पायाला किस करून गेला होता, निघून जाईल की काय, पण त्याही पेक्षा चाणाक्ष क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळते. बंधन पालघर ज्यांनी गाजवलं आणि खऱ्या अर्थे अनिकेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर BK सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र खादी भंडार एक या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचं आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तशाच पद्धतीने आम्हाला संगीता साहू मॅडम श्री गणेश स्कूल ह्यांच्या देखील आमचं स्वागत करणार आहोत. ओ हो हो, काय वेगाने गोलंदाजी करतात, जणू काय वादळ सुटलाय की काय, अशा पद्धतीने राहुल माळीची गोलंदाजी. व्हाईट बॉल, धावसंख्या अतिरिक्त वाढते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. वेगवान मारा जो पूर्वीच्या काळात अल्लाळीचा संघामध्ये संघ मल्लाळी एमाराच्या चेंडूमध्ये होता, तशाच वेगवान मारा आज देखील बघायला मिळतोय. ओहो, व्हॉट अ बॉलिंग कॉन्फिडन्स. तेज तरार गोलंदाजी बघायला मिळतोय. तुफान तुफान ज्याला म्हणतात ना, तशी गोलंदाजी, भेदक मारा. ओ, पण त्याहीपेक्षा कसलेला फलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. विकीकडे क्षमता आहे, बॅटिंग करण्याची क्लास आहे, दर्जा आहे. आता बाकी तुम्हाला बॅटर बघायला मिळतो प्रयुष, अपकमिंग यंग टॅलेंट, येणारा नवा खेळाडू म्हणून बघितला जातोय. अनेक संघामध्ये बाकी चांगल्या खेळाडूने काम केलंय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू राहुल म्हणे हाताळत आहेत.
व्हॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. ताशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी करत असताना राहुल माईला आपण बघितलं. बघा पडल्यानंतर चेंडू वेगाने कसा निघून जातोय. इथे 3 षटकं झालीत. 3 षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या 11, 2 गडी बाद. चला बाकी जे खेळाडू असतील त्यांनी कृपया इकडे या. बाकी संघ हजर असतील इथे लॉस टाकले जातात. प्ले बॉईज या संघाच्या टुर्नामेंट राहील आमचे आहेत, इथे लॉस टाकले जातात. जे संघ उपलब्ध असतील त्यांनी कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या. लाईव्ह लॉस टाकले जातात आणि ही पद्धत खूप चांगली आहे. अतिशय सुंदर योग्य पद्धतीने काही नियम आणि अति इथे मान्य करावे लागतात. पालघर बॉक्स इकडे जा. आता बाकी गोलंदाज पुनश्च तुम्हाला बघायला मिळते तो अनिकेत बाप्या नावाने परिचित आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. असंख्य असंख्य नामवंत क्रिकेट विरुद्ध खेळताना क्रिकेटपटू आपण पाहिलात. पूर्वीच्या काळामध्ये आमचे 6-6 संघ असायचे. निलेश फायटर, बंधन पालघर, एका साईडला सावली पालघर, असे अनेक संघ आपण बघितले. नंतर इथे तुम्हाला यंग ॲच्युअर बघायला मिळायचं. चिंचणीच्या गटात गेले की निलेश फायटर, तिथे पवन सूत नवलीचा संघ पॅकर थोडाफार असायचा. नंतर मित्रपर्व दांडी असायचा आणि म्हणून चांगलं क्रिकेट घडलं आणि म्हणून तुम्हाला हे मोठमोठे खेळाडू घडताना बघितले. आता काय झालं, एक गाव एक गेलं तो पॅकर तुम्हाला बघायला मिळत नाही. तुम्ही खऱ्याने संघटितून जेव्हा खेळतात ना तेव्हा म्हणून तुम्हाला हे ISPLचे खेळाडू पहिले. आता नवोदितांकडे खेळ नाही आहे. तर माझी पुन्हा विनंती आहे की तशा सामने भरवण्याची प्रथा करा. आपण भरवले होते, पाऊस आला, झाली नाही. गत वर्षी दादानीच ती टुर्नामेंट अरेंजमेंट केली होती, भरे नाही. पण वर्षातून 4 टुर्नामेंट तरी असे व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याकडे चांगले क्रिकेटपटू बघायला मिळतील. विकी भोई स्ट्राईकवर आहे, मोठी जबाबदारी खांद्यावर उचलला आहे, त्याच्याकडून धावांची अपेक्षा संघ करतोय. इथे बाकी सरळ चेंडू जातोय. पॉईंटच्या रिझनला एकच धाव बघायला मिळते. अल्लाळी हा संघ आहे ना खूप मोठा क्रिकेटचा घराघरा क्रिकेट आहे. मला वाटतं 1962 पासून तुमचा संघ स्थापन झाला. हडणवाळी अल्लाळी ह्या पट्ट्यात तुमचं नाव होतं. तुमच्याकडे तेज त्याला विजय, रेल्वेमध्ये कर्मचारी, मला वाटतं तहसीलदारमध्ये काम करणारे खेळाडू आम्ही बघायचे. आणि काय ती पेस गोलंदाजी. आणि आज तेच नाव तुम्ही ठेवलं. एक संगम अल्लाळी आणि एका साईडला पवनसूत नवली. हे दोनच संघ आहेत ज्याने आतापर्यंत आपल्याला दिलेल्या नावाचं नाव. पवनसूत नवली हे धरणीधर दादाने नाव दिलं होतं. धरणीधर हे जेव्हा पवनसूत नवलीचे कॅप्टन होते आपण नाव काय द्यायचं तर त्यांनी सुचवलं नाव हे पवनसूत नवली. वितंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. जबरदस्त गोलंदाजी हाताळलाय. फक्त 16 धावा, 3.4 षटक टाकलेले, फक्त 16 धावा आहेत. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला. आणि अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की आम्ही जे जिंकलो आम्हाला जे बक्षीस मिळेल ते बक्षीस मी निश्चितच संतोष मूर्ती, संतोषच्या मुलासाठी किंवा त्याच्या परिवारासाठी मी संपूर्ण हे बक्षीस डोनेट करणार आहे. मग आम्ही सेमीफायनल जावं, फायनलला जावं, जसं का होईल ते. बॉक्स आउटचा विकेट फसवला गेला. त्याला माहिती होतं की चेंडू ड्राईव्ह करणार आणि अशा पद्धतीने मोठा गडी तंबूत परतलाय. एकाही फलंदाजाला इथे बाकी 45च्या खेळ धावा करता येत नाही. पण हे होते का सांगू का, आपण स्वतः संघ असतो आणि संघ असल्यामुळे आपण 2-3 महिने प्रॅक्टिस नसते, आपण आयोजनामध्ये व्यस्त असतो आणि आयोजनाचा असलेला जो भार असतो त्याच्यावर तुमच्या शरीरावर थकाव असते आणि थकावामुळे तुम्ही इथे कळू शकत नाही. भल्या भल्या टुर्नामेंटमध्ये बघा आयोजकाचा संघ कधीच तुम्हाला फायनलमध्ये जाताना दिसणार नाही. आणि त्याचं कारण ॲक्च्युअल आहे कारण तुम्ही स्वतः आयोजक असतात. रात्रभर फिरतात, सकाळभर फिरतात, दिवसभर जागतात आणि तो एक्झर्शन असतो ना त्याच्यावर तुमचं लक्ष इथे नसते. त्यामुळे तुम्हाला हा परिणाम होत असतो. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहात. याची देही याचा डोळा तोच खरा वन मॅन क्रिकेटचा हा सोहळा संतोष मूर्ती चषक आजचा ग्रँड फिनाले आपण बघत आहात. भरभरून कौतुक करत आहात हो प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांचं. इथे बाकी चांगला ड्राईव्ह, हातातला झेल सोडलाय, हातातला झेल सोडलाय. असं म्हणतात ना, गेला होता केळे घ्यायला, घेऊन आला फणसाचे काटे, अशा पण सोप्पा झेल सोडलाय. आणि हल्लीच्या मुलाचे कॅच का सुटतात असं मला एकाने सुंदर प्रश्न विचारला. मी पूर्वीच्या काळामध्ये रिंगटोन होते, आम्हाला अशा रिंगा फिरवायला लागायच्या 7, 8, 9, 2, 3, 4. आता स्किन टच आलाय, फक्त स्किन लावा, बोट लावा आणि बघा मग ते वजन आलं की हाताची बोटं लावतात आणि म्हणून सोप्पा झेल सोडला जातोय. 4 षटकात 13-17 धावा, इथून 2 षटकं आहेत आणि या 2 षटकात जर काय 15-20 धावा झाल्या तर बाकी 30-35 धावा चॅलेंजेस स्कोर होऊ शकतो. आणि तेवढी क्षमता गोलंदाजी करण्याची आहे ती वन मॅन शो संघाकडे. आता बाकी 9 बॅटर आलेत ते, पण तुकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. अनेक वेळा मी पाहिलं आहे जेव्हा 4 षटकं झाली ड्रिंक्स ब्रेक्स आहे आपण घ्या आणि बॅटिंग कक्ष तुमचा एक खेळाडू येऊ शकतोय. बॅटिंग टीम तुमचा एक खेळाडू मध्ये येऊ शकतोय. मार्गदर्शन करण्यासाठी आपला नियमावली आहे. बॅटिंग टीमचा एक खेळाडू मध्ये येऊ शकतो. जेव्हा 4 षटकात ड्रिंक्स दिल्यानंतर बघा किती सुंदर पद्धत ड्रिंक्स केलाय. कोल्ड ड्रिंक घेऊ शकतात, थंड पाणी घेऊ शकतात, मिरिंडा घेऊ शकतात, स्प्राईट घेऊ शकतात, ऑरेंज घेऊ शकतात. असे तुम्हाला वेगवेगळे चॉईस असे ड्रिंक्स तिथे ठेवले गेलेत आणि प्युअर बिस्लरीचं पाणी हे इथे ठेवलं गेलेत.
विजेत्या संघासाठी 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि हे दगदगती ट्रॉफी. बघा हे ड्रोनचं दृश्य जे परवाच्या दिवशी टिपलं होतं मनीष निजाई ह्यांचं हे तुम्हाला संपूर्ण मिक्सिंग हे तुम्हाला बघायला मिळतं. जेवढं कौतुक करावं बघा, जणू काही आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये आलात ना, डर्बनचं देखायला मिळते. जसं डर्बन आपण बघितलं की बाजूला झाडी वगैरे बघायला मिळते. काय क्लिअरिटी, काय चित्रीकरण आणि सर्व काही ओके ओके. काय ते ग्राउंड, काय ती रात्र, काय ती लाइटिंग, सर्व तुम्हाला बघायला मिळते. वन मॅन शोचं ओके ओके हे तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त व्ह्यू ह्याला म्हटलं जातं विश नेटवर्कचा क्लास, विश नेटवर्कचा दर्जा. आणि प्रत्येकाने पाहून जसं भुरळ घालावी ते तुम्हाला बघायला मिळते. आणि हे ड्रोनचं चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळते जे आम्ही कालच्या दिवसात चित्रीकरण केलं होतं. तुम्हाला संपूर्ण आमचं इथे बघायला मिळते. हा महिला कक्ष सायकलच्या बाजूला बसतेच, कोणाच्या ओट्यावर, कोणाच्या घरात, कोणाच्या दारात हे आजच्या दिवसात सायकल जाईल. मॅन ऑफ द सिरीजचे बघायला मिळेल. लॉस टाकून झालेले आहेत. आता हे लॉस तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकले जातील. आणि ही स्पर्धा आहे ती 28, 29, 30 या कालामध्ये ही स्पर्धा असणारे लॉस टाकून झालेत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला बघायला मिळतोय. माझ्या बाजूला हे त्यांचे ध्रुव खेळाडू बघतात. इथे बाकी आमचे दुसरे एक्स्ट्रा खेळाडू बघायला बाजूला तुम्ही बघायला मिळतो. आमचे डीडीएचे स्कोर बघायला मिळतात. हे पूर्ण आमचं तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी एक अजून अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पंकज पाटील ज्याने अनेक लेदरच्या टुर्नामेंट गाजवल्यात, PDPL गाजवलाय. पंकज पाटील आणि अनेक टेनिसच्या टुर्नामेंट गाजवल्यात आणि तो आता बाकी आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन जातोय. पतूकडे बघू कसा करतो पतू. हलक्यात चेंडू खेळाय, एकच धाव तिकडे नाही मिळत. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. खूप युवा खेळाडू आज बाकी तुम्हाला अल्ल्याळी संघातून बघायला मिळतात. संगम अल्ल्याळी हे खूप मोठं नाव क्रिकेटच्या विश्वातलं. ओ वाटतं बॉलिंग ऑफसाईड ऑफ स्टंप आणि पालनला खूप माहिती आहे. त्याचा उंच पुरा चेंडू रिलीज करण्याची औरंगमध्ये ज्या पद्धतीने पालन गोलंदाजी करतोय तशा पद्धतीने ऑफसाईड ऑफ स्टंप जखडून ठेवलाय. इथे बाकी फक्त एकेरी दुहेरी धावा तुम्हाला बघायला मिळतात. एकाही फलंदाजाला आपला क्लास, आपला दर्जा दाखवता येते. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की एक्झर्शन, थकवा काय असते बघायला मिळते. ओहो, हा फुल टच चेंडू मिस केलाय. कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतं. पण घराच्या प्रेक्षकावर दडपणामध्ये खेळताना इथे बाकी धावा होत नाहीयेत. गडी बाद. इथे जबरदस्त थ्रो तुम्हाला बघायला मिळाला. धीरजकडनं उत्कृष्ट क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. यातील विजेता संघ तुम्हाला बघायला मिळतो तारापूर संघावर खेळ. यानंतर बघा पहिला सेमीफायनल सामना खेळणार आहोत. एका साईडला तुम्हाला TTS उनबाट आहे, TTS चिंचणी आणि एका साईड तुम्हाला आगवणचा संघ बघायला मिळेल. त्यानंतर एका साईडला उनबाट आणि यातील विजेता. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अजय नावाचा बॅटर आलाय. बघूया नवोदित फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होते. गोलंदाज फक्त 17 धावा फलकावर लागल्यात. एज घेऊन डिक्लेअर झोनमध्ये गेला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. 18 धावा या बाकी तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात. सुंदर आयोजन. संतोषला जेवढं आपण म्हणाल ना तेवढं संतोषचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. पुन्हा लक्षात ठेवा 7, 8, 9 मे आपण धर्मवीर चषक बघणार आहोत. जी डेट आम्हाला अगोदर दिली गेली होती पण ज्यांनी आयोजन करायची ताकद ते त्यांनी माघार घेतली म्हणून आम्हाला ही बॉक्स क्रिकेट असोसिएशन कडून 7, 8, 9 मे तारीख मिळाली. क्लीन बोर्ड इथे बघायला मिळते. आणि संतोष विषयी म्हणावं तर एकच म्हणाले, ए दोस्ती हम नहीं छोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा साथ नहीं छोडेंगे, तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, तेरे लिए ले लेंगे जान भी दे देंगे. अशा पद्धतीचा हा संतोष नावाचा क्रिकेटपटू आम्हाला बघितला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज जरी तो आमच्यामध्ये नसला तरी क्षणाक्षणाला त्याची आठवण येणारा प्रत्येक दिवस जेव्हा मैदान क्रिकेट खेळ तेव्हा बघायला मिळते. यानंतर त्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. दोन्ही सेमीफायनलच्या टीम. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळत आहे तो TTS चिंचणी म्हणजे राजेश 11 आणि जय जोगनादेव आगवण हा संघ तुम्हाला बघायला मिळतो वामिका स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारा तिकडे संतोष जोडतील. संतोष आपण पहिल्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे या 6 षटकानंतर. पण जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. किती लहान लहान मुलं ह्या मॅचचा आनंद घेतात. जणू काही आषाढी एकादशी असावी. आणि रिंगण कसं असते ना ते रिंगणाप्रमाणे आपण बघायचं. माऊली माऊली म्हणावं तसं इथे फक्त वन मॅन शो आणि संतोष प्रत्येकाने नाव घ्यावं. आणि ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. रोख पारितोषिक 75,000 रुपये आणि तुम्हाला बघायला मिळते ट्रॉफी. उपविजेता 40,000 रुपये ट्रॉफी. तिसरा आणि चौथं 10,000 रुपये. त्यावेळी मॅन ऑफ द सीरीज सायकल आणि ती ट्रॉफी. त्याच्यावर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, त्याचं बेस्ट कीपर आणि फेअर प्ले म्हणजे सर्वात चांगला डिसिप्लिन पाळणारा संघ असे अनेक पारितोषिक आहेत. इथे स्क्वेअर कट केला खरी पण डिक्लेअर मध्ये चेंडू जातो. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला तर धावसंख्या होते 20. गुड बॉलिंग. नीरज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात.
नीरज चोप्रा नाव घेतलं का जॅव्हलिन थ्रो भारताला ज्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. काय जबरदस्त हाईट आणि काय जबरदस्त थ्रो करताना पाहिलात. जॅव्हलिन थ्रो या नावाने आज भारतामध्ये धबधबा निर्माण केला, जगामध्ये निर्माण केला. ऑलिम्पिकमध्ये मेडल देणारा पहिला भारतीय भालापटू ठरला तो नीरज चोप्रा नावाचा खेळाडू. हा नीरज बघायला मिळतोय इथे. विचार केला तर 20 धावा या बाकी फलकावर लागल्यात. प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागतो. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण अल्लाडी संघाला बघितलेत. कट केला आहे पण तो चेंडू टर्न होईल. डिक्लेअर झोन एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. क्वालिटी अँड कंट्रोल गोलंदाजी फक्त तुम्हाला एका साईडला बघायला मिळतो. पेस बॉलर पाहिला आपण राहुल माळी ज्याने पहिले षटक 2 टाकली. त्यानंतर तुम्हाला बघितली 2 षटकं अनिकेत म्हणजे बाप्याने टाकली. त्याच्यात 1 षटक पंकज पाटील टाकलं आणि आता तुम्हाला नीरज नावाचा गोलंदाज 6वं षटक टाकतो आणि फलकावर धावसंख्या आहे ती 21. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे बाकी चौका बघायला मिळाला आहे. जजमेंट आलं नाही. चेंडूवर लवकर गेले नाही आहे आणि इथे लाडामध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू कोणाच थांबत. असं म्हणतात ना वेळासाठी कधी थांबायचं नाही. वेळ कोणाच थांबत नाही. आलेल्या घडीचा सामना तुम्हाला करायला बघायला मिळायला पाहिजे. कालच क्रिकेटचे देव म्हणजे आपण बघतोय गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं सचिन तेंडुलकरांचा काल आपण वाढदिवस थाटामाटात साजरा केला. बॅकफुटला गेला पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. पॉईंटच्या रिझनला रोहन नावाच्या खेळाडूकडनं. इथे बाकी 6 षटकं संपलीत आणि धावसंख्या झाली ती 26 धावा. चला या टॉस बॉक्समध्ये 2 कॅप्टन आपण पहिल्या सेमीफायनल टॉस करतो जिथे जोडतील संतोष पाटील. बघा या महिला बघतात आगवणकरांसाठी आल्यात. काही महिला आमच्या गावासाठी आल्यात. एका वेळेला मला नाव माहिती नाहीत पण उषाताई, संगीताताई, अनिताताई अशा अनेक ताई माई आम्हाला बघायला मिळतात. आणि आमच्या भगव्या साडीतल्या शाही तुम्ही काय शोभून दिसतात हो. आई अशावत अशा, ताई अशावत अशा, अशा पद्धतीचं आम्हाला सगळ्या भगिनी बघायला मिळतात. तुमची साथ, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद हेच खरं आम्हाला वन मॅन शोची प्रेरणा देणारं. आणि तमाम क्रिकेट रसिकांना तुम्ही जो आशीर्वाद देतात ना त्यासाठी तुमचं अनेक अनेक कौतुक. चला हे आमचं व्यासपीठ दिसते मंचावरचं. अनेक अनेक माय भगिनी जे सातत्यपूर्ण दरवर्षी आम्हाला बघायला मिळतात. ह्याचे अनेक चेहरे आपण गणपतीमध्ये पाहिलेत. थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया टॉस कडे जिथे 2 संघ या ठिकाणी उपस्थित असतील. आणि मी मंजुषा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. आपले शुभ असते या पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला या दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण एका बाजूला संघ असणार आहे आपण पाहतोय आज अगदी पंचाळी नगरी मधला आगवणकर नगीच नावाने गाजला जाणारा संघ जर पाहिला तर वामिका स्टार जय जोगनादेव आगवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल TDS चिंचणी संघ. राजेश 11 TDS चिंचणी संघाचा कर्णधार या लगेच राहील. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी टॉस केलं जाईल. चॉईस हवे नक्कीच या ठिकाणी चॉईस केलं जाईल. गेसिंग सर्वप्रथम आपण करणार आहोत. येस आपण पाहतोय कॉइन स्पिन होईल. चिंचणी संघाचा कॉल असेल. राजेश 11 TTS चिंचणी. संतोष कॉल आहे आणि संतोष आलाय. दोन्ही संघाला मॅडम शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. आमिर टॉस जीत है, क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग फर्स्ट. महत्वपूर्ण मैच है. इस तरह से देखा जाए तो फाइनल में प्रवेश करने का इस मौका आया है. क्या कहना चाहोगे जिस तरह से आज आगवन टीम ने पैराडाइज टीम को अच्छी तरह से हराया लेकिन इस वक्त आपसे मुकाबला है तो क्या गेम प्लानिंग है? आगवन टीम बहुत ही अच्छी है और वो भी फॉर्म में.
और 2-3 टूर्नामेंट से हम लोग भी फॉर्म में, अभी जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. थँक्यू व्हेरी मच. विकास 6 ओव्हरची मॅच आहे. आता मात्र बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये 42 धावा झाल्या होत्या. चांगल्या पद्धतीने तुम्ही डिफेन्स केल्यात, परंतु इथून चिंचणी संघ तितकाच बलाढ्य आहे, तर त्यांच्यासमोर किती धावा इथे राहण्याचा प्रयत्न असेल. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि आज ज्या पद्धतीने आज क्राऊड वर्ग आलाय त्यासाठी काय सांगेल, खास करून जेव्हा जेव्हा आपण पाहतोय पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही जाल तुम्ही, परंतु आगवणची ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग असतात ते कुठल्याही एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणतील त्याबद्दल. गावाचा सपोर्ट चांगला असतो. गाव आहे म्हणून आमचा संघ पुढे चालला आहे आणि पुढे पण गावाचा सपोर्ट राहील. नक्कीच दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. जास्त वेळ घेणार नाही की महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा जिथे जोडले जातील आमचे साथी कॉमेंटेटर, सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर. थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर. विजयासाठी आव्हान दिलंय ते 27 धावाचं, पण जमीतलं पहिलं षटक खूप चांगला पहिलं हाताळणारा आपण प्रत्येक नावाचा गोलंदाज बघितलाय आणि प्रत्येकाकडे क्षमता आहे. आपण मागील 1 वर्षामध्ये बघितलं तर खूप चांगली प्रगती या संघाने केलाय. हलक्या हाताने खेळलाय, रनआउटचा चान्स आणि ते गडी बाद. पहिला झटका बसतोय आणि बाद झालाय तो खेळाडू, आर्य नावाचा खेळाडू. 1 मिनिट थांबीन काका. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय मुकेशजी पाटील साहेब, डहाणू जिल्हा संघटक म्हणून, तालुका संघटक म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिकेत यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. मुकेशजी पाटील साहेब आपण पाहतोय. निश्चितच दीपक दादांचे खंडे समर्थक म्हणून अनेक वेळा लोक त्यांचा विचार करतात. सामाजिक कार्याचा ढसा ज्याने उचलला आणि खऱ्या अर्थाने अनाथांचा नाथ म्हणजे ज्यांना कोणी मदत नसते त्यांना नेहमीच मदत करणारे हे डहाणू आमच्या गावचं मोठं व्यक्तिमत्व यापुढे ते बघत आहात. खूप चांगल्या पद्धतीने सत्कार करतात. नेहमीच तुम्हाला नेहमी धावत येणारे ही सर्व मंडळी दीपकराव साहेब समाबरोबर नेहमीच कार्यरत असते. न्यू बॅटर आलेत ते राहुल माळी. राहुल माळी एक अष्टपैलू खेळाडू आहे. अवराम म्हणा, अंडराम म्हणा आणि अल्लाडी 1962 संघ स्थापन झाला. संगम अल्लाडी नाव दिलं आणि तेव्हापासून अल्लाडी संघाचा धबधबा हा तुम्हाला बघायला मिळतोय. बऱ्याचशा काय शॉट खेळलेत, संपूर्ण एरिया कव्हर केली. पाहिलं मला कुठे खेळायचं, परफेक्ट पॅडल स्विच जो बघायला मिळाला. 4 धावा खणखणीत चौकार. आणि आवर्जून तुम्हाला मी सांगेन की बऱ्याचशा तुम्हाला लोकांना माहिती नाही, अल्लाडी गावातून एक मंगेश नावाचा डावखुरा फलंदाज 2-2 स्लिप टाकायचा, गोलन टाकायचा. सुरुवातीच्या काळामध्ये अनिल घरत हा 11 स्टार संघातून आला, पण त्यानंतर जर डावखुरा फलंदाजाचं नाव घ्यायला पाहिजे तर मंगेश पाटील 5 भावंड मला वाटतं होते, एक ST मध्ये कार्यरत होते. अशा पद्धतीने 2-3 भावंड मी चांगलं ओळखतो. चांगलं क्रिकेट त्यांच्या गावात खेळलं जायचं, घरात खेळलं जायचं. पण मंगेशची डावखुरी फलंदाजी, डावखुरी गोलंदाजी अनेक मैदानं ज्यांनी गाजवलीत त्या मंगेशचं नाव आज देखील मिळेल. त्या काळात यूट्यूब नव्हते, अन्यथा असे मोठे फलंदाज आपल्या भागात होऊन गेलेत. जसं तुम्ही सचिन रमेश तेंडुलकर, सुनील मनोहर गावस्कर अशा अनेक लोकांची नावं घेतात. त्याच्या पंक्तीत हे टेनिस क्रिकेटचे मोठे बादशाह आहे म्हणून तुम्हाला बघायला मिळेल. जो नुकतंच एक मी टेनिस विश्वामध्ये नाव घेतो अमोल राऊत, जो तुम्हाला पाहायला मिळाला आपल्या डहाणू भागातला, नुकताच सोडून गेला. तो खऱ्या अर्थात पूर्वीचा पॅकर. ओके यस नरपड गावचे सुपुत्र. अनेक त्यांची अशी उदाहरणं आहेत. काय क्रिकेट खेळलेत. मोना सीसी नावाचा जो संजयमध्ये संघ होता, घरी त्याच्या सकाळी 5 वाजता येऊन बसायचे, 6 वाजता तो उठला की लोक उठावर हजर असायचे. अशा पद्धतीचा खेळाडू सोडून गेला. शेवटी असतं ना, काही काना छंद नाद असतो, आयुष्य आपलं घालवतात. एक गुणी खेळाडू निघून गेला, खूप वाईट वाटलं ते झाल्यानंतर. असे अनेक खेळाडू आपल्यातून निघून गेलेत. विक्की बोहिरचा नो बॉल आणि राहुल माने टॅप केलाय. 1+1 डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, खूप मोठा नो बॉल. मी म्हटलं ना, हे का होतं ते एक्झर्शन, थकवा. तुम्ही आयोजक म्हणून सातत्यपूर्ण स्पॉन्सरशिप गोळा करा, मैदानाची मेहनत करा, कारण हे मैदान मालकीचं आहे. ह्याला संपूर्ण पावसाळ्यामध्ये वेगळी रूप बघायला मिळतं. त्याला आकारायचं, त्याला द्यायचं, घडवायचं, खेळायचं, टीमची एंट्री, प्रेक्षकांची संख्या कसं पाळायचं, ही जे मनोवैज्ञानिक दबाव जे असतात ना त्याच्यावर तो एक्झर्शन. त्याच्यामुळे आयोजकांना एवढं मॅच खेळणं सोपं नाही आहे. भल्या मोठ्या किती आयोजन आम्ही बघत असतात तशा पहिले बघतोय. आणि खऱ्या अर्थाने खूप मोठं चांगलं दारशूर व्यक्तिमत्व अनिकेत राऊत साहेबांनी आम्हाला इथे सांगितलं की आम्ही जे जिंकलो
मग सेमी असो फायनल असो जो काही पैसा मिळेल तो संतोषच्या परिवाराला आम्ही संपूर्ण पैसा देणार आहोत. जरी माझ्या मुलांना मी माझ्याकडून देईल पण येणार जी की रक्कम असेल ती माझ्या स्वतःकडनं मी संपूर्ण संतोषच्या परिवाराला देईल. खरोखर योग्य डिसिजन योग्य निर्णय तुम्ही घेतलात कारण ज्याच्या घरातून करता करविता निघून गेला जरी वन मॅन शो त्याच्या पाठीशी आहे पण शेवटी लहान बाळ आहे शिक्षण आहे परिवार चालवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने हे ज्याच्याकडे असते ना हे त्याचं ध्येय उद्दिष्ट मनापासून आईवडिलांचे संस्कार ज्याच्या मनाशी असतात ते पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या हाताला पुढच्या चेंडू हाताळतात. ओ हो जबरदस्त तुम्हाला धावा बघायला मिळतात आणि ही धावा कशी माहिती आहे का अंधारा काळोखा रात्रीमध्ये जशी काजवाची पालखी जाते आणि काजवा जसा लुकलुकतो ना तशा पद्धतीची ही धाव घेतली गेला आहे. जबरदस्त धावा बघायला मिळतात. खूप सिन्सिबल बॅटिंग कारण धावसंख्या मोबाईल आहे काय 27 करायचे चेंडू तुमच्याकडे 36 आहेत. पुन्हा एकदा विकी बोईर गोलंदाजी करतोय अतिशय सुंदरपणे हलक्या हाताने खेळले डोक्या हातामध्ये परंतु लागला नाही अन्यथा बघायला मिळाला तो गुड थ्रो काय फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळाली रबराप्रमाणे लवचिक असणारं शरीर हे पाहायला मिळालं आणि जगा कसं सुंदर थ्रो केलाय छोटासा आरमध्ये थ्रो केलाय अंडरआर्म थ्रो ज्याला म्हणतात ना ते पाहायला मिळालं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू ओ याने तर बाकी मनावरच घेतलाय आड़े टेढ़े खेलेंगे रन बटेंगे छोटी सी धाव संख्या जीत के चले जाएंगे और अगली बार फिर सेमी आएंगे तो फिर देखा जाएंगे अशा पद्धतीचं बघायला मिळत आहे. मंगेश दादा कुठे आहेत हात करा. ओके यश मंगेश दादा ब्रिज आहेस आपण एकत्र खेळायचो तुमचं ते क्रिकेट आपण खेळली नंतर BRC तुमची ती इनिंग आठवते ना साऊथर्न मॅडमचा संघ होता मीच आणलेला संपूर्ण माहीमचे खेळाडू होते गडेकर वगैरे श्याम आडेकर असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला प्रतीक असे खेळाडू बघायला मिळेल. तुम्ही एकाच तो किल्ला लढवला फक्त तुम्ही एकटेच खेळले पण शेवटी तुम्हाला कव्हरमध्ये पकडलं गेलं आणि मग तुम्ही तिकडे सामना पराभूत झालेत. काय मंगेची गोलंदाजी मंगेची बॅटिंग आपण बघितल्यात. नशीब आमचं फुटकं होतं की त्या काळात यूट्यूब नव्हता आज बाकी तुम्हाला दाखवता आलं असतं. अशा पद्धतीचा एक वंडर बॉय अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने काम केलं 11 स्टार पण सातत्यपूर्ण दर्जाची पण मंगेश आपला कामधंदा पहिला सांभाळायचा लक्षात ठेवा. मध्ये दुधाचा धंदा चालू केला 3 वाजले की दादा मी येतो आणि हळूच मग तुम्ही सेमीफायनलला पोचा हा डायरेक्ट घरी असायचा. अशा पण घरी देखील त्याच्या गोठ्यापर्यंत लोक जायची. मंगेश आहे की नाही हे क्रिकेट हे वेळ हा छंद आणि हा खेळ तुमच्यामध्ये असलेला क्लास बऱ्याचशा समालोचक माझ्या जन्मत नसेल पण हे सांगणं आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही जवळून त्या खेळाडूला पाहिलेत. आणि मंगेश दादा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्टेजवर या प्लीज प्लीज हे मॅच संपले की या तुमचा सत्कार करणे आमचं आद्य कर्तव्य आहे कारण तुम्ही खेळला क्रिकेट मग ते आर्यनचं मैदान असो BRCचं मैदान असो पास्तोरचं मैदान असो डहाणूचं मैदान असो अनेक मैदान तुम्ही गाजवले भाईंदर गाजवलं आहे सुभाषचंद्र बोस ग्राउंड हल्लीच्या त्या मुलांना माहिती नसेल पण आम्ही जिथे जिथे पाहिलेत या वन मॅन शोकर तुमचा मी निश्चित सत्कार करू. एक गुणी खेळाडू आजीमाजी खेळाडू म्हणून सत्कार करताना आम्हाला आनंद वाटेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं 13 धावा आता सिच्युएशन आहे 24 चेंडू 14 धावा म्हणजे एका हाती जो विजय केला तर 90% मॅच आहे. पण याच गोलंदाजाने वन मॅन शो संघाला अनेक स्पर्धा जिंकून दिल्यात. सर्वाधिक स्पर्धा जिंकणारा संघ कोणता तो वन मॅन शो हा पंचायत संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो इथे बाकी सरळ बॅकफुटला गेला चांगला पंच बघायला मिळाला चेंडू निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा काय कंट्रोल शॉट बघायला मिळाला पूर्ण शरीराच्या पायावर वजन आणलं खांद्यामध्ये ताकद आली आणि मग तो शॉट बघायला मिळाला गुड शॉट. हा मोठ्या श्रेणीचा खेळाडू हो लेदर क्रिकेटपासून परभणी गाजवणारा सुरुवातीच्या काळामध्ये रत्नागिरी खेळला पुण्याचं प्रीमियर लीग खेळा एकमेव खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला जिथे कोणाची निवड झाली नव्हती तिथे या खेळाची निवड केली गेली. हे वित्तभूत माहिती तुम्हाला जमा केलं होतं कोण सांगत नाही आहे आणि हे तुमचं लक्ष असायला पाहिजे. पुन्हा एकदा विकी माफ करा अंकुश भोईर गोलंदाजी करतोय मुख्य आयोजक म्हणून पार पाडतात. ओ इथे बाकी निघून गेलाय सणसणीत चौकार ज्या पद्धतीने दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सण लक्ष्मी पूजन झालं की ओटावर मुलं येतात सुरसुरीत कशी थर करतात तशा पहिले फटका निघून गेलाय. काय जबरदस्त बाउंड्री बघायला मिळते. 6 धावा विजयासाठी हव्या आहेत. रिव्हर्स स्वीप खेळलेत प्रॉपर ही तर दोरी उडी कशी मारतात ना लहान मुलं तशा पद्धतीने रिंगिंग स्टार ज्याला म्हणतात असं बघायला मिळालं. आता बाकी 5 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. जबरदस्त बॅटिंग हुकमत गाजवलं या संघाने. ओ ह्यांच्यात तर मळ्यात आणि गळ्यात असं म्हणतात ना सोन्याशिवाय तात येत नाही तशा पद्धतीचे प्रत्येक फटके हे तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात क्षेत्ररक्षण जवळ आणलेत निघून जाईल चेंडू सीमा पलीकडे इथं स्कोर आणि अशा पद्धतीने सामना विजय झाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे बाकी आम्हाला चौथा संघ आजच्या दिवसात बघायला मिळाला. जसा सामना चालू होईल माझे परम मित्र आणि ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने मी अंडरआर्म शिकलोय आय एम नॉट कॉमेंटेटर मी अंडरआर्म कधी करायचंच नाही अंडरआर्म कधी बघायचं नाही पण आत्तेजरावने सांगितलं की दादा धर्मवीरांची स्पर्धा आहे तुम्हाला यावं लागेल पण मी सांगितलं मी कधी अंडरआर्म पाहिलीच नाही. मग आलो 2 मॅच बघितलं मग कोणता तो तुमचा टॅप शॉट डिक्लेअर झोन कशा पाहिजे तुम्ही खेळतायत कोणती दिशा आणि मग तिथून मग मी समालोचन करायला लागलो आणि मग लोकांनी प्रेम केलं.
अवरामध्ये मला वेळच नसते. उद्या देखील आम्ही आमदार चषकासाठी निकोले साहेबांची मॅच आहे डाणूमध्ये, तिकडे जाणार आहोत. त्यांच्या 1 लाखाची घेऊलेलं आहे. त्याच्यानंतर 9 ते 15 तुम्हाला प्रणयच्या मैदानावर मॅच बघायला मिळेल. नंतर 2-2 अंडरआर्म आहेत. अशा 5 टोटली अंडरआर्म आहेत. बघूया कुठे कुठे आपण भेटतोय. पण एकंदरीत विचार केला तर या स्पर्धेचं खूप मोठं कौतुक करील. हु इज द मॅन ऑफ द मॅच? चला, राहुल माळी ठरतात मॅन ऑफ द मॅच.